रोजी रिलीज होतोय। यानंतर आपले जे उपस्थित मान्यवर सरदार आवळे सर यांना विनंती करते की आपले जे प्रमुख अतिथी मान्यवर आहेत त्यांचा स्वागतपर सत्कार त्यांना करण्यात यावा, त्यांना सन्मानित करण्यात यावं। पोलीस पाटील हेरले यांचाही स्वागतपर सत्कार यांना सन्मानित करण्यात येते। मी सरदार आवळे सरांना पुन्हा एकदा विनंती करते की आपण यांचाही स्वागतपर सत्कार करण्यात यावा। माले यांचाही स्वागतपर सत्कार करतात सरदार आवळे सर, त्यांनाही आपण सन्मानित करण्यात यावं। यानंतर माजी सभापती राजेश पाटील यांचाही सत्कार सरदार आवळे सरांनी करावा, यांना सन्मानित करण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर किरण पाटील यांचाही स्वागतपर सत्कार सरदार सरांनी करावा। आपला हा जो आगामी मराठी चित्रपट आहे प्रलय आणि याच्या पोस्टर ट्रेलर अनावरणासाठी आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्यासाठी खरंच मनपूर्वक आभार असं म्हण। हम जा रहे हैं अपने गाँव। सुकुमार पाटील स्क्रीन बंद करता का बघा पाटील, स्क्रीन जरा बंद करा। काही नवोदित कलाकारांना या प्रलय चित्रपटाच्या माध्यमातून संधी आम्ही 350 सिनेमे केले तर कमीत कमी 200 सिनेमे दिग्दर्शक वेगवेगळ्यांकडे मी काम केलं आहे, पण एवढा मेहनती त्याचे कारणे तुम्ही ऐकाल ना तर बापरे, त्याला फक्त काम माहिती आहे, त्याला बसताना बघितलंच नाही मी कधी। तो ब्रेक झाला उभे नाही जेवायचा, आम्ही बसायचो। शिकायला भेटलं स्पेशली आमचा आदित्य, तो म्हटले मला खूप हँडल केलं त्यांनी। इव्हन आमचा एक 3-4 असे सीन होते त्याच्यामध्ये मी घाबरलो की ह्याचा राग बघून मी घाबरलो। सो ते मला एक नाही चिल घे, सगळं चांगलं होणार आहे। अँड इव्हन अनुराधा तिने पण सीनमध्ये खूप मला काय हेल्प केलं, सगळ्यांकडून मला काय काय शिकून भेटले। सो खूप चांगलं हे झालं एक्सपिरियन्स होता माझा। नमस्कार कोल्हापूरकर। मला वाटलं नव्हतं की इतकं मोठ्या पद्धतीने हे जे ट्रेलर लॉन्च आहे, पोस्टर लॉन्च आहे असं होईल। आणि मी जे स्वप्न बघते की एक अभिनेत्री व्हावं वगैरे, मला आज फील होते की मी आज काहीतरी त्याचे क्षण जगले आहे। तर मला खूप आनंद होतो की तुम्ही सगळे आलाय। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला बोलायची आहे की आम्ही इथे दिसतो, पण याच्या पाठीमागची जी हे सगळे जे सर आहेत, मंडळी आहेत, सचिन सर, राहुल सर, आपले दीपक दादा आहेत, दादू आहेत आणि को ॲक्टर सगळे मित्रमंडळी इतके सगळे चांगले होते आणि मला इतका कम्फर्ट दिला आणि त्यासाठी तुमचं खूप खूप आभार आहे त्यासाठी। आणि प्रेक्षकांना एक विनंती असेल की प्लीज थिएटर्समध्ये जाऊनच पिक्चर बघा।
ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मराठी सिनेमाला जर ओळख द्यायची असेल तर ते सगळ्यात जास्त तुमच्यावर डिपेंड आहे. तर प्लीज थिएटरमध्ये ही फिल्म नक्की बघा. थँक्यू. तुमचा अनुभव काय तुम्ही सांगू शकाल? नमस्कार. खरं म्हणजे या चित्रपटाबद्दल जेवढं बोलल तेवढं कमी आहे, कारण माझा रोल जरी छोटा असला तर काम माझं खूप मोठं आहे आणि ते मोठं काम करून घेण्याचं काम सचिन वारकेनं केलेलं आहे. सचिनला पहिल्यापासून बघतो की दिग्दर्शनाच्या 5व्या दिग्दर्शनपासून फाईट मास्टर असल्यापासून किंवा बरेच काही चित्रपट सिरियल असतील, खूप धडपडी, खूप वेगवान, खूप क्रिएटिव्ह असं सचिननं आतापर्यंत काम केलेलं आहे आणि त्याच्या वाट्याला हा चित्रपट मिळालं खरोखरच गरजेचं होतं आणि भाग्याचं होतं. आणि खरोखरच आज मला त्याच्यासाठी खूप आनंद होतो की इतका हा सोहळा नुसार टीजरचा एवढा आहे. म्हणजे ट्रेलर अभि बाकी काय म्हणतात, चित्रपट अजून बाकी आहे यार, तर त्या पद्धतीनं हा फक्त ट्रेलर आहे, चित्रपट अजून बाकी आहे, तर तो काय असेल याची उत्सुकता आजच्या ट्रेलरवरून लागलेली आहे. हा चित्रपट बनवत असताना सचिननं घेतलेले किंवा मोरे असेल, दादू असेल, यातले प्रतीक असेल, अनुराधा, आदित्य, विजय, बरेच मंडळी आहेत, ओम वगैरे, यांनी सगळ्यांनी जे काम खूप कष्टापासून केलेलं आहे. कितीही रिटेक जरी काही जरी झालं तरी ते चांगलं देण्याचं जे काम आहे त्यांच्या त्या डोळ्यात आणि त्यांच्या ते एकूण काम करण्याच्या पद्धती दिसत होतं. म्हणजे 2-3 दिवस होतो, पण जी सगळी मंडळी इतक्या आपुलकीने, प्रेमाने आणि आपल्याला काहीतरी चांगली कलाकृती द्यायची आहे या अनुषंगाने जे काम करत होतं त्याचं जे फलित आहे ते 31ला आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही आता जे सगळे लोक आलेले आहेत त्या प्रत्येकाने जर 100 लोकांनी, का म्हणतो मी असं, चित्रपट बघण्यासाठी, तर ही जी चेन आहे चित्रपटाची ती खूप चांगल्या पद्धतीनं चालेल. हा चित्रपट चांगला चालला तर आवळे साहेब पुढचा आणखीन चांगला चित्रपट देतील आणि ही चित्रपटाची शृंखला आपल्यासाठी कायमस्वरूपी चालू राहील. पण काय होतं की मराठी चित्रपटाला आपण नंतर टीव्हीवर बघता येईल किंवा कुठेतरी बघता येईल अशा अनुषंगाने सोडून देतो आणि त्यामुळे निर्मात्यांना तो खूप त्रासदायक ठरतं. तर आपण आता या चित्रपटाच्या याला काळजी घेऊया की आपण जास्तीत जास्त संख्येनं चित्रपटगृहामध्ये हजर राहून हा चित्रपटाला भरघोस यश देऊया आणि पुन्हा याच टीमकडून दुसरी एक चांगली, याच्याही पेक्षा चांगली कलाकृती पाहण्याची संधी यांना देऊया असं मला वाटतं. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांना वंदन. मी सर्वप्रथम प्रलय या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सर्व टीम यांची मनापासून ऋणानुबंध व्यक्त करते की त्यांनी आज अन्वी यांचा सन्मान केलेला आहे. तर आज आपणासमोर जी चिमुकली उभी आहे तर या आहेत जगातील सर्वात लहान आणि जगातील सर्वात वेगवान क्लाइंबर, द वर्ल्ड यंगेस्ट माउंटनर अन्वी घाटगे. वयाच्या 2 वर्ष 11 महिन्यांच्या असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर त्यांनी भर पावसात रेनकोट न घेता 1 जुलै 2022 रोजी सर केलं आणि 6 जानेवारी 2023ला भारत सरकारने वर्ल्ड रेकॉर्डकडून द वर्ल्ड यंगेस्ट माउंटनर हा किताब पटकावणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरची पहिली भारतीय म्हणून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली. आणि कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यातील तसेच सह्याद्रीतील सर्वोच्च 8,862 फूट केवळ 50 मिनिटात सर करून त्यांनी जगातील सर्वात वेगवान क्लाइंबर म्हणून भारताच्या नावे 5वा विश्वविक्रम निर्माण केला. आणि आत्ताच त्यांनी 19 फेब्रुवारी 2025ला छत्रपती शिवरायांच्या शिवजयंती निमित्त हिमालयातील बर्फाच्छादित केदारकंठा 12,500 फूट -15 टेम्परेचरमध्ये विरळ ऑक्सिजनमध्ये 3 दिवस 4 रात्री चढाई करत सूर्योदयासोबत शिवजयंतीच्या दिवशी शिवध्वज फडकविला. आणि छत्रपती शिवरायांची शिवजयंती म्हणजे शूरता, वीरता, धीरता आणि आम्ही आमच्या राजाची जयंती साजरी करत असताना मिरवणुकीत कोणत्याही डॉल्बी वाटेल तशी गाणी न लावता गडकिल्ले स्वच्छता संवर्धन केले पाहिजेत हा संदेश त्यांनी दिला. आणि भारतातून त्यांनी 6वा विश्वविक्रम प्रस्थापित करत असताना त्या द वर्ल्ड यंगेस्ट स्नो कॅप्ड माउंटनर ठरल्या आणि त्यांच्या नावे 6वा विश्वविक्रम शिवजयंतीच्या दिवशी त्यांनी प्रस्थापित केला. हे
भूमी आहे. या भूमीमध्ये असलेल्या स्वराज्याचे जे गड किल्ले आहेत, हे गड किल्ले संवर्धन करणं, त्यांची स्वच्छता राखणं आणि हा वारसा आणि वारसा येणाऱ्या पिढीला देता यावा, यासाठी अन्वीने आत्तापर्यंत 75हून अधिक गड किल्ले स्वच्छता संवर्धन मोहिमा करीत 2100 देशी झाडांची लागवड केलेली आहे. आनंदाची दिवाळी, रोटी डे, प्लॅस्टिक मुक्त कचरा यासारखे अभियान त्या राबवतात. जवळजवळ 300हून अधिक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. स्वतः वयाच्या 3ऱ्या वर्षी त्या डॉक्टर DY पाटील टेक्निकल कॅम्पस ते शिवाजी विद्यापीठाच्या NSS अग्रणी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असतात. अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्काराच्या त्या स्वतः प्रमुख पाहुण्या आहेत. आणि हे सर्व करत असताना कोणताही सन्मान स्वीकारण्यापूर्वी छत्रपती शिवरायांची शिवगर्जना देणं आणि तो सन्मान स्वीकारणं हे त्यांनी अवलंबलेलं तत्व आहे. या पाठीमागचं इतकंच कारण आहे की छत्रपती शिवराय म्हणजे जगाला नैतिकतेचं अधिष्ठान देणारा जाणता राजा आणि त्या जाणता राजाची आपल्या आनंदाच्या प्रसंगी नेहमी स्मरण राहावं, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा. आणि म्हणून आत्ता देखील अन्वी छत्रपती शिवरायांची शिवगर्जना देतील. मी पुन्हा एकदा अन्वींची आई आणि त्यांची गिर्यारोग प्रशिक्षक या नात्याने तुम्हा सर्वांचे मनापासून ऋणानुबंध व्यक्त करते आणि येणाऱ्या काळात अन्वींच्या सोबत आपले आशीर्वाद, स्नेह नेहमी सोबत असू देत, इतकीच विनंती करते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.